आज आपण दही वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर चला मग बघूया रेसिपी. त्यासाठी मी इथे भरपूरसं दही घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे दही वडे आपले रेडी आहेत. अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेत आणि खूप छान असे दही वडे झाले होते, अगदी स्पॉन्जी. तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे मी 2 वाटी उडदाची डाळ रात्रभर भिजत घातलेली आणि दुसऱ्या दिवशी छानसं ही वाटून घेतली आहे. त्याच्यामध्ये पाणी न घालता वाटली आहे. पाणी थोडंच घातलं आहे, म्हणजे 2 ते 3 चमचेच पाणी घातलं आहे. थोडंसं जाड बॅटरच ठेवलं आहे. त्या बॅटरला आपण छान हाताने किंवा तुमच्याकडे काही फेटायला जे असेल त्याच्याने तुम्ही छान फेटून घ्या. आणि छान फेटलं की आपण हे सेट झालं आहे की नाही बॅटर ते चेक करायला एका बोलमध्ये पाणी घ्या आणि त्याच्यावर थोडंसं बॅटर टाका. जर ते बॅटर तरंगेल याचा अर्थ समजा तुम्ही की हे बॅटर आपलं सेट झालं आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं आणि कोथिंबीर घातलेली. तुम्हाला आवडत असेल तर घाला, अन्यथा स्किप केलं तरी चालेल. छोटे छोटे त्याचे आपण वडे बनवून घेणार आहोत, कारण नंतर हे वडे फुलतात. त्याच्यामुळे बॉल तुम्हाला छोटेच ठेवायचे आहेत. तर आपण कढईत तेल तापत ठेवलेलं आणि त्याच्यामध्ये लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे छानसे शेकून परतून घ्यायचे आहेत. गोल्डन कलर येईपर्यंत याला आपल्याला शेकायचं आहे. तुम्ही बघू शकता. टाकल्या तुम्ही चमचा लावू नका. जर टाकल्या तुम्ही चमचा लावला तर चमच्याला ते चिपकतात. त्याच्यामुळे थोडा वेळ त्या टाकल्या त्याला तसेच सोडून द्या. तेलात सोडल्यावर तसेच सोडून द्या. त्यानंतर ते आपोआप छान, हे बघा तुम्ही आता इथे बघू शकता, छान फुललेत आणि कुठेही चिटकत वगैरे नाही आहे. ते आपोआपच छान सुटले जातात आणि एवढे स्पॉन्जी झालेत की तुम्ही एक साईड पलटली तरी ते पुन्हा स्वतःहूनच पलटून जातात. कारण तुम्ही बॅटर जेवढं त्याचं फेटाल ना तेवढं ते स्पॉन्जी होतात. त्याच्यामुळे ती प्रोसेस नक्की करा. आणि ते बघू शकता तुम्ही छान आपले गोल्डन कलर येईपर्यंत छान ते फ्राय झालेले आहेत. तुम्ही आलटून पालटून एक साईड दुसरी साईड असे छान पालटून त्याला फ्राय करून घ्या. आणि आपण हे काढून एका थंड पाण्याच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत. इथे मी थंड पाणी ठेवूनच दिलं होतं. थंड म्हणजे रूम टेम्परेचरचं पाणी. त्याच्यामध्ये बर्फाचं फ्रीजचं वगैरे पाणी काही घालायचं नाही आहे. आपलं जे नॉर्मल पाणी असतं आरोचं त्याच्यामध्ये मी ते फ्राय केलेले सगळे वडे त्याच्यात घातलेले आहेत. आणि इथे पुन्हा मी दुसरी बॅच फ्राय करून घेते. छान आलटून पालटून आपल्याला हे सगळे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघितलं त्याला मी चमचा लावला तर ते चमच्याला चिपकलेत. त्याच्यामुळे लगेच तुम्ही चमचा लावू नका. थोडा वेळ ते सेट झाले की मग त्यानंतर तुम्ही चमचा लावा, नाहीतर मग ते अशा पद्धतीने चमच्याला चिपकतात. हा व्हिडिओ मी कुठेही एडिट केलेला नाही आहे, कारण तुम्हाला पूर्ण प्रोसेस कळावी म्हणून. त्यानंतर आपले दुसऱ्या बॅचचे वडे पण फ्राय झालेले आहेत. फ्राय झालेले आहेत ते आपण छान पाण्यामध्ये टाकून घेऊया. आणि हे साधारण 3 ते 4 मिनटं पाण्यात राहिले की त्यानंतर आपण हे हाताने हळूच प्रेस करून त्यातलं पाणी काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, खूप जास्त दाबायचं नाही आहे. दाबून हे चपटे होतात असं तुम्हाला वाटतं, पण त्यानंतर त्याच्यात दही टाकली की ते छान फुलतात. या दही हे मी छान साखर टाकून फेटून घेतलेली आहे. आणि आपल्याला वडे टाकून त्यावर दही टाकून थोडासा मसाला, थोडा चाट मसाला, थोडीशी बारीक शेव, थोडी कोथिंबीर, तुम्हाला जसं गार्निशिंग करायचं तसं गार्निशिंग करा आणि छान आपले दही